प्रियजन हो, तसे आहात सगळे ठीक आहात ना? या सकाळच्या वेळी तुम्ही आनंदी आहात का? दुःखी आहात का? उत्साही आहात का? की अगदीच निराश आहात? तुम्ही धाडसी आहात का? की घाबरलेले आहात? काहीही असो, सांगा तुम्ही कसे आहात हे महत्वाचं नाही, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. आज सकाळी मी परमेश्वराशी बोललो आणि त्यांनी मला उत्तर दिलं, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझं पुढे काय करायचं कळत नाही असं वाटून गोंधळलेले आहात का? परमेश्वर पुन्हा तुमच्याशी बोलतो आहे. आज परमेश्वर तुमच्याशी कोणते शब्द बोलतोय हे पाहूया. यशाया 41 अध्याय 10 वचन. परमेश्वर काय म्हणतो ते पहा. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, सर्वप्रथम मी तुला बळ देईन. तू खूप अशक्त आणि थकलेला आहेस. सर्वप्रथम मी तुला बळकट करायला इच्छितो. तुला बळाची गरज आहे. पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. प्रेषित 1:8. म्हणून पवित्र आत्मा येतो तेव्हा तो आपल्याला सामर्थ्य देतो, आपल्याला बळकट करतो. पौल म्हणतो, मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो. म्हणून आज तुम्ही जे काही करणार आहात त्यात प्रभूचे सामर्थ्य तुमच्या सोबत असेल तर तुम्ही ते नक्कीच साध्य कराल. मी तुला बळकट करीन असं तो म्हणतो. दुसरं म्हणजे प्रभू म्हणतो, मी तुला मदत करीन, मी तुला सहाय्य करीन. आय विल हेल्प यू. मी तुझ्या सोबत राहून तुला मदत करीन. आज तुम्ही जे काही करणार आहात, काहीही असो, तुम्हाला मदत करण्यासाठी येशू तुमच्या जवळ तयार आहे. मी तुला मदत करीन. जर प्रभू येऊन मदत केली तर ते काम नक्कीच यशस्वी होईल. स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा देव स्वतः येऊन मदत करतो तेव्हा ते काम नक्कीच यशस्वी होईल. मग तुम्ही का काळजी करावी? मी तुला मदत करतोय. नाहीतर माणसांची मदत कधी कधी व्यर्थ ठरते. काही वेळा त्यांना मदत करायची इच्छा असते, कितीही इच्छित असले तरी घडत नाही. पण प्रभू तसा नाही. तो म्हणतो, मी नक्कीच मदत करीन, मी तुला मदत करीन. कोणताही व्यक्ती ते थांबवू शकत नाही. मग प्रभू म्हणतो, मी तुला मदत करतोय. तिसरं म्हणजे माझ्या न्यायाच्या उजव्या हाताने मी तुला आधार देईन. तुम्ही अचानक मागे जाता, मागे झुकता, पडायला जाता, खाली पडला तर झालं, डोक्याला मार लागला तर कवटीस्कट फुटू शकतं, मृत्यूही होऊ शकतो. असं एखादा येऊन धरून घेतला तर कसं होईल? उजव्या हाताने धरून घेतलं. मी इतका जखमी झालो असतो, अंथरुणावर पडून राहिलो असतो, मृत्यूही झाला असता, पण त्याने धरून घेतलं. तेच परमेश्वराचा हात. मी तुला धरून ठेवीन, मग तू कशाला घाबरतोस? म्हणूनच परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला बळ देईन, तुला मदत करीन, तुला धरून चालवीन. म्हणून आज तुम्ही जे काही करायला जात आहात, परमेश्वर तुमच्या सोबत उभा राहून तुम्हाला धरून चालवणार आहे. म्हणून तुमचं काम यशस्वी होईल. एवढंच विश्वासाने स्तुती करा. तुम्ही विश्वास ठेवता का? ती वचन तुमच्यासाठी आहे. तुम्ही मान्य करता का? मग ती स्वतःसाठी स्वीकारा. प्रभू, तुम्ही मला बळ देत आहात, तुमचं धन्यवाद. तुम्ही मला मदत करता, तुमचं धन्यवाद. तुम्ही मला आधार देता, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही माझ्या सोबत आहात, त्यामुळे मी विजय मिळवेन. मी येऊन चांगल्या गोष्टी पाहीन, आशीर्वाद पाहून आनंद व्यक्त करीन. आज माझ्या आयुष्यात चमत्कार घडत आहे. मी विश्वास ठेवतो येशूच्या नावाने. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.